चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवणे हा पाठ आपण पाहत होतो। तर ह्याच्यातला दुसरा एक्झाम्पल आहे, आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे। आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे। बघू आपण आता शाब्दिक उदाहरणामध्ये सुरुवातीला तुम्हाला तो प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे आणि पुढे म्हणतात ते आईच्या वयाच्या दुप्पटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते। तर त्या दोघांची वय काढा। तर आपण काय करू, समजा आईचे आजचे वय x वर्षे व मुलाचे आजचे वय y वर्षे मानू। सुरुवातीला आपल्याला मानायचं आहे की दोन्हीचं वय जे आहे ते एका आईचं वय x वर्ष आणि मुलाचं वय y वर्ष। आणि पुढे म्हणतात अट पहिली आहे, अट एक आहे, कंडिशन फर्स्ट आहे। काय म्हणतात ते, आईच्या वयाची आणि मुलाच्या वयाची बेरीज 45 वर्षे म्हणजेच x अधिक y बरोबर 45। हा समीकरण नंबर 1 आपल्याजवळ तयार झालेला आहे। अट नंबर 2 आहे, आईच्या वयाच्या दुप्पटीतून मुलाचे वय वजा केले। अट 2 आईच्या वयाच्या दुप्पटीतून म्हणजे x वजा y बरोबर तेव्हा किती होते म्हणतात 54 होते। तर 54 हा समीकरण नंबर 2 तयार झालेला आहे। आता आपण दिलेल्या प्रश्नातून दोन समीकरण तयार केले, दोघांची बेरीज 45, आईच्या दुप्पटीतून मुलाचं वय वजा केलं तर 54 असे दोन समीकरण तयार झालेले आहेत। आता तुम्ही जर पाहिलात समीकरणामध्ये तर इथं पहा, दोन्ही समीकरणामध्ये सारखं काय ते पाहायचं असते। तर सारख्यामध्ये इथं y आहे, इथं y आहे, एक चिन्ह अधिकचं आहे, एक चिन्ह वजाच आहे। तर क्रिया काय करायची ह्याच्यावरून लक्षात येईल। तर क्रिया करायची 1 अधिक 1 वजा असताना समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू। आता बेरीज काय करायची, कारण चिन्ह बदललेले आहेत, सारखे तर आहेत आपल्याला माहिती आहे। आता पुढची प्रक्रिया काय आहे, तर दोन्ही समीकरण लिहून घ्यायचे, x अधिक y बरोबर 45 आणि 2x वजा y बरोबर 54। दोघांची बेरीज करायची, कुठलाही बदल करायची आवश्यकता नाही। आता बदल करत नाहीत तर आता पुढची प्रोसिजर काय, तर आता सोपं आहे। पहा, अधिक y वजा y इथले ढगा, इथं काहीच नाही म्हणजे 1 असतो, 1 आणि 2 3x बरोबर। आता या दोघांची पण बेरीज करून घेऊ, 5 आणि 4 9 आणि 5 आणि 4 परत 9। आता x बरोबर आपण काढू शकतो, पहा 99 हा गुणाकारामध्ये छेदामध्ये जाईल म्हणजे भागाकारात जाईल, 3 3 1 3 3 3 9 3 3 9, x बरोबर आला आपलं 33। म्हणजेच x म्हणजेच काय, आपलं आईचे आजचे वय। आपल्या आईचं वय 33 वर्ष आला। आता मुलाचं वय काढू, काय ते कसं निघणार आहे, ही x ची व्हॅल्यू एक तर समीकरण 1 मध्ये ठेवा, नाही तर 2 मध्ये ठेवा। आपण समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये x बरोबर 33 ठेवू। आता x बरोबर 33 ठेवायचे आपल्याला इथं समीकरण 1 मध्ये, तर लिहित आहोत 33 अधिक y बरोबर 45 म्हणजेच y बरोबर 45। हा अधिक आहे तिकडे गेला वजा 33 म्हणजेच y बरोबर हे 5 मधून 3 गेले 2 राहिले, 4 मधून 3 गेला 1 राहिला, म्हणजे तुमचं आलं उत्तर 12। म्हणजेच आपलं उत्तर काय आहे, म्हणून आईचे आजचे वय 33 वर्षे व मुलाचे आजचे वय बरोबर 12 वर्षे। अशा पद्धतीने उत्तर होऊन जाईल।
थँक्यू.